वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या 111व्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघामार्फत जातिवंत दुधाळ जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात 400हून अधिक विविध जातींच्या गायी म्हशी सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले की वारणा परिसरातील जातिवंत पशुधनाची पैदास हरियाणा, पंजाब, गुजरात या बाहेरच्या राज्यापेक्षा सर्वश्रेष्ठ सरस ठरत असल्याचं, देशाला जातिवंत जनावरे पुरवणारा वारणा परिसर ठरेल असा आशावाद व्यक्त करत पशुधनातून मोठे अर्थकारण विकसित होऊन दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनेल असं सांगत सहभागी पशुपालकांचे जनावरावरील प्रेम आणि त्यांच्या जोपासनेतील कष्ट या प्रदर्शनात पाहायला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. आणि कोट्यावधी रुपयांच्या किमती असलेल्या पण सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या खिलार जातीच्या गाई वासरांचे सुद्धा वारणा परिसरात झालेले संगोपन कौतुकास्पद असल्याचं डॉक्टर विनय कोरे यांनी आवर्जून सांगितलं. या प्रदर्शनात मुहा, मेहसाणा, पंढरपुरी, देशी सारख्या म्हशीच्या जाती आणि HF जर्सी, खिलार गीर या जातीच्या गायी या प्रदर्शनात सहभागी करण्यात आल्या होत्या. सर्वच जनावरे आकर्षक पद्धतीने सजवल्यानं अत्यंत देखणी दिसत होती. अनेक जनावरांची तब्येत आणि ठेवलेली निगा हे खास वैशिष्ट्य या प्रदर्शनातून दिसून आलं. पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. या प्रदर्शनातील स्पर्धेत गिरोली येथील वसंतराव बजरंग पाटील यांच्या पंढरपुरी म्हशीला प्रथम क्रमांकाचा वारणा श्री म्हैस पुरस्कार देण्यात आला. मांगली येथील मिथिलेश महादेव पाटील यांच्या जर्सी गाईला पहिल्या क्रमांकाचा वारणा श्री गाय पुरस्कार देण्यात आला. तर कृत्रिम रेतक प्रकारामध्ये सचिन अशोक पाटील, सचिन शिवाजी पाटील आणि महेश मारुती पाटील यांचं विशेष कौतुक करण्यात आलं. सहभागी आणि विजेत्या पशुपालकांचा आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, वारणा शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी विलास कारजिन्नी, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, पशुवैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता विलास वासकर, पशुसंवर्धन विभागाचे माजी सहआयुक्त डॉक्टर व्यंकटराव सटाले, वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भागत यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, दूध उत्पादक, पशुपालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. TV नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे.